तर हाय हॅलो, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि विशेष म्हणजे म्हणजे तरी ब्लॉगिंग करायला म्हणजे मी ब्लॉगचा माझा यूट्यूबला माझा चॅनल होता, पण मी त्याच्यावर एवढं लक्ष देत नव्हते. पण आता खूप साऱ्या कमेंट्स यायला लागल्या मग की यूट्यूबला व्हिडिओ सुरू करा किंवा आणि जास्त व्हिडिओपेक्षा जास्त मला खूप लोक असे म्हटले की तुमच्या दागिन्याचं कलेक्शन दाखवा म्हणून. आता मी पाठीमागं दाखवलं होतं, पण त्यावेळेस मला एवढं यूट्यूबचं इतकं ज्ञान नव्हतं किंवा काहीच गोष्टी अवगत नव्हत्या. त्यामुळं त्या गोष्टी मला दाखवायला जमलं नाही असं म्हटलं तरी चालेल. तर मी तुम्हाला खूप डिमांडिंग व्हिडिओ होता हा माझ्यासाठी, की आणि विचार पण खूप केला की अरे दाखवायला पाहिजे की नाही दाखवायला पाहिजे हा विचार केला. पण शेवटी खूप साऱ्या लेडीजनी मला कमेंट केली की तुम्ही तुमचं ह्याचं कलेक्शन दाखवा, असं गोल्डचं म्हणून. मग तर हे माझं गोल्डचं कलेक्शन आहे. आणि या दाखवण्यामाग असं काही नाही आहे माझं की माझा मोठेपणा आहे किंवा काय आहे, असं काहीच नाही आहे. हे खूप मेहनतीने म्हणजे खूप जिद्द नाही म्हणली तरी चालेल, पण खूप मेहनतीने कधीतरी आपल्याला भविष्यात काम येईल म्हणून हे बनवलेलं आहे. तर पहिलं मी हे दाखवते. हे जे आहे तुम्हाला जर ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. हे माझं जे आहे हे 2 तोळ्यांचं आहे माझं. हे असं वरती घालतात. आणि तर हे 2 तोळ्याचं आहे. ते असंच माझ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेला आम्ही हे घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मला वाटतं हा राणीहार आहे माझा. जो राणीहार हा माझा साडेतीन तोळ्यांचा आहे. हा राणीहार जवळून बघितलं तर तुम्हाला दिसेल. तर हा राणीहार माझा 3.5 तोळ्यांचा आहे, जो इथं थोडासा कट झालाय. मी त्याला चिकटपट्टी लावली. ठीक आहे, कधीतरी वापरता येतं, असं काही रोज घालण्यात येत नाही हा. त्यामुळं मी काही त्याच्या एवढं हे नाही केलं की त्याला बनवून आणलंच पाहिजे किंवा बनवलंच पाहिजे, असं काहीच नाही आहे. म्हणून मी तो बनवलेला नाही. त्यामुळे नंतर हे माझं मंगळसूत्र आहे. ज्यावेळी मला लग्नामध्ये न आवडणारं मंगळसूत्र घातलं होतं ते मला आवडलं नाही, म्हणून मग मी ठरवलं होतं की मला माझ्या पसंतीचं मंगळसूत्र करायचं. आणि त्यावेळेस आमच्या इतकी ऐपत नव्हती की आम्ही म्हणजे तारेतलं वगैरे किंवा गंठण घेऊ शकू किंवा अशी आमची ऐपत नव्हती. त्यामुळं त्यावेळेला मी हे मंगळसूत्र घेतलं होतं. तर ह्याला मोदकमणी असं म्हणतात. आता ह्याला खूप मोठी गाठ पडली, पण ही काढायची म्हटली तर मग व्हिडिओ लांबेल आणि मग तुम्ही बोर होताल. तरी मी थोडासा प्रयत्न करते. खूप आवड मला गोष्टींची सगळ्या. तर हे जे मंगळसूत्र आहे तर ह्याला हे मी नवीन नवीन म्हणजे आमचं लग्न झाल्यावर मला माझं लग्नातलं मंगळसूत्र आवडलं नव्हतं, म्हणून मी ह्या 2 वाट्या बनवल्या. त्याला ताराशी बनवलेली होती. आणि हे असेल, हे मणीच असतील मला वाटतं. 2 मणीच अर्ध्या तोळ्याचे असतील. तर हे एक आणि हे 3 तोळ्याच्या आसपास, 2.5-3 तोळ्याच्या आसपास हे असेल. हे मण्यात ओवलेलं आहे. हे मोदक मणी आहेत. आणि हे मणी मला वाटतं 8 मणी. आणि नंतर हे 2 मणी मोदक पुरले नाहीत म्हणून मग हे दुसरे 2 मणी मी घेतले. तर हे पण गोल्डचंच आहे माझं मंगळसूत्र. हे पण कधी कधी मी काठापदराची वगैरे साडी घातली तर मी ते घालते. आणि दुसरं म्हणाल तर हां, माझं मेन मंगळसूत्र जे मोठं हे असं आहे की त्यावेळेस असं काही इन्व्हेस्टमेंट म्हणूनच आम्ही केलं. आणि त्यावेळेला असं नव्हतं की इतकं मोठं करायचं. म्हणजे बनवायला टाकल्याच्या नंतर आम्ही बनवायला टाकल्यावर ते जास्त मोठं बनलं की मी कुठल्याच वस्तू अशा लगेच घेतलेल्या नाही आहे दुकानात. मी सगळ्या गोष्टी बनवून म्हणजे आधी बनवायला टाकल्या आणि नंतर त्या बनवून घेतल्यात अशा. तर त्याच्या 2 वाट्या आहेत. त्या वाट्याच मला वाटतं 1.5 तोळ्यांच्या 2 आहेत. आणि हे असं त्याचे हे आहे, हे असं मंगळसूत्र आहे. असं फुल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि बघू शकता. हे असं मंगळसूत्र माझं आहे. आणि हे पण मला वाटतं हे पूर्ण 11 तोळ्यांचं वगैरे हे भरेल मंगळसूत्र. हां, कारण असं मी अंदाजे सांगते, कारण पहिल्यांदा ह्याला तारा, पाठीमागच्या ह्या तारा नव्हत्या, फक्त हे इथपर्यंतच होतं. नंतर ह्या तारा मी म्हणजे सोन्याच्या तारा मी नंतर परत परत बनवून घेतल्यात. हे पूर्ण पाठीमाग असं काळं दिसत होतं म्हणून. तर तुम्ही हे बघू शकता. हे असं मला वाटतं हे 11 तोळ्यांचं आसपास भरेल. आणि दुसरं दाखवायचं म्हणलं तर माझ्या छोट्या मोठ्याच गोष्टी आहेत ज्या सगळ्या नथ म्हणजे मेन मला लग्नामध्ये नथ दिली होती. खूप साऱ्या नथ दिल्या होत्या कोणी कोणी, पण त्या मला आवडल्या नव्हत्या. म्हणून मग मी ही नथ माझ्या हट्टाने बनवून घेतली. मला वाटतं ही नथ जी आहे 7 ग्रॅमची आहे. टोटल सोन्याची आहे ही नथ. ह्याच्यामध्ये अजिबात मोती नाही आहे किंवा हे पूर्ण मणी सोन्याचे आहेत. आणि दुसरं म्हणजे पूर्ण नथ सोन्याची आहे. याच्यामध्ये मोती नाही आहे किंवा ताऱ्याही सगळ्या आतल्या ज्या गुंफलेल्या ताऱ्या आहेत त्या पण सगळ्या सोन्याच्या आहेत. तर ही 7 ग्रॅमची आहे, जी मी माझ्या दीरांचं लग्न होतं
त्यावेळेला मी बनवून घेतली. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्हाला म्हणजे वाटत असेल तर, क्लॅरिटी जर तुम्हाला वाटत नसेल तर मी याचे फोटो पण ठेवणार आहे स्टोरी, म्हणजे तुम्हाला ह्याला दिसतील फोटो पण काढून व्लॉगला टाकते. ह्या 2 रिंगा आहेत ज्या मला रिंगांची लहानपणी खूप हौस होती, पण माझी माहेरची तर गरिबी ऑब्वियसली असल्यामुळं आमच्या आईला आमच्या म्हणजे असं गोल्ड वगैरे करायला काही भेटलं नाही, त्यामुळं गोल्डचा तर विषयच नव्हता. तर ह्या 2-3-2.5 ग्रॅमच्या रिंगा असतील ह्या, इतकं काय माझ्या लक्षात नाही, 2.5 ग्रॅमच्या असतील. आणि हे कानातले आहेत 2 कानातले, म्हणजे हे 2 फुलं आणि हे असे वेल आहेत त्याला. तर ह्याच्यात ते एकाखाली एक 3 झुबे म्हणतात ना, तर ते झुबे जे आहेत ते माझ्या आईकडं आहेत सध्याला. म्हणजे त्या दिवशी कार्यक्रमाला आल्यावर आई घालून गेली ते, मग ते आईकडेच राहिलेत ते झुबे, आणि मी वापरत पण नाही मग त्याच्यामुळं. आणि दुसरं म्हणजे हे रोज डेली यूजचे आहेत माझ्याकडे हे कानातले. आणि माझं हे मंगळसूत्र, खूप सगळ्या लोकांना हे मंगळसूत्र खूप आवडतं, आणि हे मंगळसूत्र माझं 3 तोळ्यांचं आहे. ह्या वाट्या आणि हे मंगळसूत्र, हे टोटल असं इथपर्यंत. ह्याची लेंथ मला नाही सांगता येणार, पण ह्याची 36 आहे. याची मला माहीत नाही आहे किती आहे, पण हे 3 तोळ्यांचं आहे. आणि हे पण अर्ध्या तोळ्यापेक्षा जास्त आहे. हे मी डेली यूजला घालते. तर दुसरं म्हणाल तर ही अंगठी. आता ह्या अंगठीचं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर, ही जी अंगठी आहे ती माझ्या मुलाला माझ्या आईने 1 ग्रॅमची अंगठी घेतली होती. मग त्या अंगठीचे मी दरवर्षाला बड्डेला 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम, म्हणजे जसे माझे पैसे असतील तशी मी ही अंगठी माझ्या शिवमला बनवली होती. ही अंगठी 6 ग्रॅमची आहे. आणि ही अंगठी शिवमच्या पप्पांनी शिवमला ह्याच्यामध्ये बड्डेसाठी बनवली होती, जी त्याला आवडली नाही अजिबात. आणि त्याच्यानंतर ही एक अंगठी आहे जी माझीच आहे. मला वाटतं काहीतरी दसरा किंवा पाडव्याला अशी त्यांनीच बनवून दिलेली आहे. आणि ही अंगठी 7 ग्रॅमची ही अंगठी आहे. ही माझ्या आईनी एकदा धोंडे जेवणाला माझ्या मिस्टरांना दिलेली आहे. आणि त्यावेळेला इतकं इंस्टाग्राम किंवा यूट्यूब वगैरे असं काहीच नव्हतं. आणि शिवमचा आत्ता जो बड्डे झाला तो इथं बड्डेला कधीच नसतो, तर आत्ता जो बड्डे झाला त्या बड्डेला गिफ्ट म्हणून ही आम्ही चेन घेतली त्याला. ती पण त्याला ही चेन आवडली नाही. ज्यावेळी तो तिकडे राहत होता ना त्यावेळेला चैनी वगैरे त्याला खूप आवडायच्या. तर ही चेन 1.25-2 तोळ्यांची आहे. आणि ह्या चेनबद्दल सांगायचं म्हटलं तर विषय असा आहे ह्या चेनचा, की ही चेन मी माझ्या शिवमला बड्डेला गिफ्ट म्हणून त्याच्या 7व्या बड्डेला का 8व्या बड्डेला मी माझे स्वतःचे पैसे साचवून घेतली होती. पण ही माझ्या वडिलांनी घेतली असं शिवमच्या पप्पांना सांगितलं होतं. पण शिवमनी नंतर त्याच्या पप्पाला, आमच्या दोघांचं वाचावाची झाल्यावर त्यांनी सांगितलं की पप्पा हिने तिच्या पैशाची घेतली आणि आजोबांचं नाव केलं असं. तर अजून काय राहिलं असेल तर मी तुम्हाला दाखवते. मला पण चेक करावं लागेल आज, कारण भरपूर साऱ्या मला गोष्टींची खूप आवड आहे, सोन्याची म्हणा किंवा काय. आता हे तर इमिटेशनच आहे. इतकं आपण बिंदी वगैरे सोन्याची घालणं असती तर एवढी तर काय आपली हे नाही आहे, म्हणजे एवढं आपण बिंदी वगैरे वापरतच नाही. पण मला हौस आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी घेते. त्याच्यात असा ओम आहे ह्या ह्या चेनमध्ये. आणि ह्याला काही चेन ह्याला कुठलं घालायला जमलंच नाही, त्यामुळं जरा जास्तच पिवळी दिसते ही. तुम्हाला असं वाटेल की नकली आहे, पण नाही, तर ही पण गोल्डचीच आहे. खूप सारे इमिटेशन नकली पण गोष्टी आहेत माझ्याकडं, पण त्या त्या दाखवायला मला वाटतं मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत. तर ही चेन पण 1.25-2 तोळ्याची आहे. ठीक आहे, दाखवते मी अजून तुम्हाला. सगळ्यात आधी माझ्याकडं मंगळसूत्र होतं ते हे होतं, जे म्हणजे ह्याच्या आधी माझ्याकडे हे होतं तारेमधलं सगळ्यात पहिलं हे होतं. ह्याला तारेमध्ये वळून घेतले. आणि शिवम छोटा होता त्यावेळेला हेच माझ्या गळ्यात होतं. आणि शिवम सारखा तोडायला लागला, म्हणजे मण्यांचा असल्यामुळं म्हणून. हरवलं तर कधी काही नाही माझ्याकडून, पण मग हे मंगळसूत्र मी हे ह्याच्या आधी हे होतं आणि मग हे नंतर मी हे घेतलं वापरायला. की शिवम छोटा होता त्यामुळं खूप वेळा ते तुटायचं आणि मग परत मला पण बरं नाही वाटलं, म्हणून मग मी हे मंगळसूत्र वापरायला घेतलं. आणि हे असंच पडून राहिलं. मग कधी हे वाढवल्यावर वगैरे हे वापरायला होतं, पण आता ह्याची सवय झाल्यामुळे हे काही एवढं छान दिसत नाही. आणि अंगठ्यांचं मग नंतर माझ्याकडे अजून रोज वापरायची ही एक अंगठी आहे. आणि अजून एक आहे, ती मी दाखवते, 1 मिनटं. ही अंगठी ह्यांनीच मला वाटतं मला बड्डेला वगैरे काहीतरी गिफ्ट केलेली आहे. आणि ही दिवाळीच्या पाडव्याला मी इथं नव्हते, माझ्या माहेरी गेले होते, तर त्यांनी मला हे सरप्राईज गिफ्ट आणलं होतं. अशी एवढी काही मोठी नाही आहे, ही 4 ग्रामची असेल.
पण ही अगदी 2.5-3 ग्रामची छोटीशी अंगठी आहे, जी मी ह्या बोटात एकच घालत होते. पण मला म्हणजे एक काका बोलले की ह्या बोटामध्ये अंगठी नसावी, म्हणून मग मी ते काढते. आणि ही तर काय ऑब्वियसली चांदीची अंगठी आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आणि दुसरं म्हणजे ब्लॉग आजचा जर ब्लॉग, अजून एक माझ्याकडे अक्कासाहेब म्हणतात ना, ते पहिले सिरियल निघाली होती पुढचं पाऊलमधलं, तर त्यातलं एक मंगळसूत्र अजून आहे माझ्याकडं, ज्याला अक्कासाहेब म्हणतात. पण ते आत्ता कुठे ठेवले मला सापडणार, कारण खरंच खूप पसारा आहे आणि आवरायला मला एकटीला आवडत नाही. मग त्याच्यामुळं ते काही सापडलेलं नाही आहे. पण ज्या वेळेला सापडेल त्यावेळेला मी घालेल. आणि बऱ्याच वेळा मी ते काय म्हणतात, ते व्हिडिओ बनवते ना मी ह्याचा रंगवण्याचा, त्याच्यामध्ये ते मंगळसूत्र बऱ्याच वेळा घातलेलं असतंच. म्हणजे तेही एक सोन्याचं आहे माझ्याकडं. आणि असं म्हणाल तर विषय म्हणजे हा जो विषय आहे, आता हे मोठंवालं मंगळसूत्र घेतल्यावर माझ्यावर आरोप झाले असे आपल्यातल्याच लोकांनी की आमची बरोबरी करते. पण मी कधीच कोणाची बरोबरी करत नाही. ह्यातले बरेचसे दागिने मध्ये आम्ही ही जागा घेतली समोरची, त्यावेळेला आम्ही गहाण ठेवले होते बँकेमध्ये. आणि नंतर आमच्याकडं पैसे आल्याच्या नंतर आम्ही ते सोडवून आणले. आणि आजही घर बांधण्याच्या वेळेला हे दागिने मला गहाण ठेवावे लागतील किंवा मोडावे लागतील, तरी मला त्याचं काही वाटणार नाही. पण काही मूर्ख लोक आहेत ना, जे आत्ता मला भेटल्यावर म्हणतात अरे अजून घर नाही झालं तुझं, तसं नंतर उद्या घर झाल्याच्या नंतर ते असं अरे दागिने गेले होय सगळे. म्हणजे ही मानसिकता आहे लोकांची. आणि तो मूर्खपणा मला माहिती आहे ना, गाढवपणा आहे सगळं त्यांचा. मला काही फरक पडत नाही, पण ते लोक असं बोलणारच आहेत परत. पण मला काही वाटत नाही. जे आहे ते सगळं स्वतःचं आहे. माझ्या ह्याच्यामध्ये कोणाचंच नाही, ना सासर ना माहेर ना कोणाचंच काही नाही आहे. जे आहे ते माझं नवऱ्याचं आणि माझं आहे. खूप मेहनत आणि खूप कष्ट केले. ना कधी कुणाची बरोबरी केली, ना कधी कुणाची ईर्ष्या केली, ना कधी कुणाशी जळलो आम्ही. आणि मी तर कधीच कोणाची बरोबरी करत नाही. माझं जे काही असतं ते सगळं वेगळं असतं. वेगळेपणा जपते मी, कुणाची बरोबरी करत नाही. मला मुळातच बरोबरी आणि खरंच करायची असेल तर बरोबरी करा. तुम्ही कर्तृत्वाची करा, कामाची करा, मेहनतीची करा, जिद्दीची करा. म्हणजे फालतू बरोबरी केलेली मला बरोबर आहे की नाही. तर पुढं मी तुम्हाला ह्या सगळ्यांचे फोटोज दाखवते आणि फुल असं व्हिडिओ दाखवते. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर हे मंगळसूत्र तुम्ही जवळून बघू शकता. ह्याची अशी डिझाईन आहे. तुम्हाला वाटेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही असं बनवू शकता. आणि दुसरं हे मंगळसूत्र माझं जे तारेमधलंच आहे. आणि त्याला मी हे मोदकमणी बनवून घेतलेत, जे आता कुठल्याही दुकानात मिळतात. पहिले नव्हते भेटत. मी खूप दिवसाचं, ते जुनं आहे. आणि हा माझा राणीहार आहे. आणि ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. जे अजून पण मला इंस्टाग्रामला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की याला काय म्हणतात. आणि हे मंगळसूत्र जे सगळ्यात पहिलं माझ्यापाशी होतं आणि हे मी आता डेली यूजला रोज वापरते, ते आहे हे. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे वेल आहेत कानातले, ह्या रिंगा आहेत माझ्या हाऊस होती म्हणून मी घेतल्या. आणि हे फुलं आहेत, जे फुलांचं झुबे, ते 3 झुबे असतात, ते माझ्या आईकडं आहेत. आणि ही नथ आहे माझी, जी पूर्ण ऑल ओव्हर सोन्याची आहे. ह्या माझ्या रोज 2 वापरायच्या अंगठ्या आहेत. ही ठेवणीची आहे. ही शिवमची एक आणि शिवमच्या पप्पाची एक आणि शिवमचं बड्डे गिफ्ट आहे. आणि ह्या 2 चेन, ज्या दोन्हीही माझ्या शिवमच्याच आहेत. माझ्या मिस्टरांना सोन्याची अजिबात आवड नाही आहे, ते कधीही सोनं घालत नाहीत. तर तुम्हाला माझं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. आणि छान छान कमेंट करा. तुम्हाला जर हे व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. आणि आज जर मी याला खूप सारं म्हणजे कमेंट जर केली तुम्ही, तर मी तुम्हाला माझं सिल्वर कलेक्शन दाखवेल. म्हणजे आवड माझी की ज्याने खूप साऱ्या चांदीचं पैंजण, कंबरपट्टा, बाजूबंद, त्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला चांदीच्या दाखवेल उद्या. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. बाय.